नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झाम मास्टर मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बालविकास व शिक्षणशास्त्रातील म्हणजेच CDP मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक वाढ आणि विकास अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे, हा टॉपिक टेट परीक्षेत वारंवार विचारला जातो, त्यामुळे आजचं हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या या सत्रात आपण काय काय कव्हर करणार आहोत ते पटकन पाहूया. आपण पाहणार आहोत CDP म्हणजे नेमकं काय, वाढ आणि विकास या संकल्पना, त्यातील मुख्य फरक, विकासाची तत्वे आणि तर मग सुरू करूया. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. CDP म्हणजे नेमकं काय? तर CDP म्हणजेच बालविकास आणि शिक्षणशास्त्र. सोप्या भाषेत सांगायचं तर बालकाच्या जन्मापासून त्याच्या जे काही शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक बदल होतात ना, त्याचा अभ्यास म्हणजे बालविकास. आणि या बालकाला कसं शिकवायचं, कोणत्या योग्य पद्धतीने शिकवायचं, याचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे शिक्षणशास्त्र. तुम्हाला माहितीच आहे, महाटेटमध्ये हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे बरं का. आता दुसऱ्या भागात आपण वाढ ही संकल्पना समजून घेऊया. वाढ म्हणजे नेमकं काय? तर वाढ म्हणजे शरीरात होणारे परिमाणात्मक बदल. इंग्लिशमध्ये आपण याला क्वांटिटेटिव्ह चेंजेस म्हणतो. उंची वाढणे, वजन वाढणे किंवा शरीराचा आकार बदलणे याला आपण वाढ म्हणतो. आता हे लक्षात घ्या, वाढ ही मोजता येते. आपण ती टेपने किंवा वजन काट्यावर मोजू शकतो ना. म्हणूनच वाढ ही प्रामुख्याने शारीरिक असते. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एका मुलाचं वजन 20 किलोवरून 25 किलो झालं. आता हे 5 किलो वजन आपण सहज मोजू शकलो, बरोबर? म्हणजेच ही झाली त्याची वाढ. चला, आता तिसऱ्या भागात आपण विकास म्हणजे काय ते पाहूया. विकास म्हणजे सर्वांगीण बदल. इथे फक्त शरीर वाढत नाही, तर शारीरिक प्रगतीसोबतच मानसिक, सामाजिक आणि भावनिक प्रगतीसुद्धा होते. विकास हा गुणात्मक असतो, म्हणजेच क्वालिटेटिव्ह असतो. तो वाढीसारखा किलो किंवा सेंटीमीटरमध्ये मोजता येत नाही, पण तो अनुभवता नक्कीच येतो. म्हणजे बघा, एखादं मूल जेव्हा स्वतःहून विचार करून समजून निर्णय घेऊ लागतं ना, तेव्हा आपण म्हणतो की या मुलाचा विकास झालाय. आता चौथ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. वाढ आणि विकास यातील नेमका फरक काय आहे? परीक्षेत इथेच खूप कन्फ्युजन होतं. तर फरक नीट समजून घ्या. वाढ ही केवळ शारीरिक असते, तर विकास हा सर्वांगीण असतो. वाढ आपण मोजू शकतो, पण विकास अचूकपणे मोजणे कठीण असते. आणि यातला सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे वाढ हा विकासाचाच एक छोटासा भाग आहे. विकास ही खूप मोठी संकल्पना आहे आणि वाढ त्यात सामावलेली आहे. परीक्षेसाठी ही एक छोटीशी ट्रिक कायम लक्षात ठेवा. वाढ बाह्य, विकास व्यापक. म्हणजे काय? तर वाढ बाहेरून स्पष्ट दिसते, पण विकास हा खूप व्यापक असतो. तो सर्व बाजूंनी घडत असतो. आता आपला पाचवा भाग, विकासाची तत्वे कोणती आहेत ते पाहूया. बघा, विकास हा काही ठराविक तत्वांनुसारच होतो. पहिलं म्हणजे विकास ही सतत, आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. दुसरं, विकास हा नेहमी एका विशिष्ट क्रमाने होतो. तिसरं तत्व सांगतं की विकास नेहमी साध्याकडून गुंतागुंतीकडे जातो. चौथं म्हणजे प्रत्येक मुलाचा विकासाचा वेग हा वेगवेगळा असतो. आणि पाचवं, विकास हा कुठल्याही एका अंगाने न होता तो सर्व बाजूनी म्हणजेच सर्वांगीण होतो. आणि एकदम सोपं होतं ना? तर विद्यार्थी मित्रांनो, वाढ आणि विकास या मूलभूत संकल्पना आज आपण अगदी क्लिअर केल्या आहेत. या संकल्पना तुम्हाला टेट परीक्षेत तर मार्क मिळवून देतीलच, पण भविष्यात एक उत्तम शिक्षक म्हणून वर्गात शिकवताना तुमचा दृष्टिकोन अधिक प्रभावी बनवतील. आजचं हे सत्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आपण पुढील अशाच माहितीपूर्ण सत्रात लवकरच भेटूया. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.